व्यसनमुक्त व्हा. एक गाव एक लग्न तिथी करा. वायफळ पैसे खर्च करू नका. वाचवलेले पैसे लेकराच्या शिक्षणावर खर्च करा. आणि लेकरांनी शिकून खूप मार्क घेतल्यानंतर त्याला नोकरी लागण्यासाठी जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आरक्षण, जे आपल्या बापानं म्हणजे शाहू महाराजानं या जगाला दाखवून दिले पहिल्यांदा. शाहू महाराजांना हे आरक्षण झगडा करून आपण मिळवूया. कोणी अनाजी पंत येऊ द्या, कोणी येऊ द्या, आपण सगळ्यात मोठे आहोत. मोठं कोणी सांगा? मुख्यमंत्री मोठा आहे का? मुख्यमंत्र्याची निवड कोण करतंय? नाही, आमदार करतात. मुख्यमंत्र्याची निवड कोण करतंय? आणि आमदाराचं बटन कोण दाबतंय? आपण बटन नाही दाबलं तर आमदाराचा जन्म होईल का? मग आपण मोठे का आमदार मोठा? आपण मोठे का मुख्यमंत्री मोठा? कोणाच्या पाठीमागं फिरायला पाहिजे? कोणाच्या पाठीमागं फिरायला पाहिजे? आता तसं होतंय का? ते दीपक सरांनी सांगितलं तशी आपली स्थिती होत नाही. बरोबर आहे की नाही? बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कवा म्हणून या. म्हणून ते मनोज दादा पुढे झालाय. आपण भरभक्कमपणे त्याच्या पाठीमागं उभं राहूया. एक भिंत तयार करूया. आपलं छाताड हे सह्याद्रीचं एखादा पहाडासारखं करूया. नजर बैल ससाण्यासारखी करूया. या मराठा समाजाला या जगामध्ये कोणीही हारू शकत नाही. कोणीही हारू शकत नाही जगाच्या पाठीवर. आम्ही भाग्यवान आहोत. आपल्याला 29 तारखेला हे दाखवून देण्याची संधी आली. त्या संधीचं आपण सोनं करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.